Hello students, today we'll discuss the next part of organic reaction mechanisms. In last part we have discussed some optically active and inactive compounds whatever formed is from the halogenation of alkanes. Alkanes halogenation करून जे काही कंपाउंड्स फॉर्म होतात बळानो त्याच्यामध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह किती इनॅक्टिव्ह किती बरोबर आहे ना कायरल अकायरल कंपाउंड्स आपण स्टडी केलं ठीक आहे yes. Today we'll discuss the next type of substitution reaction that is electrophilic substitution reaction. Last lecture मध्ये बोललो आपण introductory part पाहिला होता electrophilic substitution reaction. These reactions involve the attacking species electrophile. Electrophile जर ह्या reaction मध्ये involved असेल तर definitely these type of reactions are the electrophilic substitution reactions. म्हणजेच काय attacking species ह्या केस मध्ये काय असते electrophile means electron deficient species. ठीक आहे मग अटॅक करण्यासाठी अदर स्पेसी काय असली पाहिजे इलेक्ट्रॉन रिच स्पेसी बरोबर आहे ना मग सबस्ट्रेट जो यूज करायचा बळण ह्या केस मध्ये तो काय असतो इलेक्ट्रॉन रिच ठीक आहे मग जनरली सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आहेत ते कोण दाखवतात एरोमॅटिक कंपाउंड्स एरोमॅटिक कंपाउंडच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन्स आहेत these are the characteristic reactions of aromatic compounds ठीक आहे येस त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया बेन्झीन ठीक आहे ना त्या बेन्झीन वरती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स का होतात ठीक आहे ना आपण घेऊया आता एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ठीक आहे येस त्याच्यामध्ये घेऊया फर्स्ट बेन्झीन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑन बेन्झीन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑन बेन्झीन ठीक आहे बाळांनो बेन्झीन कसं आहे इलेक्ट्रॉन रिच आहे ठीक आहे कसं आहे ते दाखवतो मी पुढं ठीक आहे बेन्झीन is the electron rich species which reacts with electrophile to form this type of product. This is called as a substitution product. Substitution product. Last lecture मध्ये पाहिलं होतं आपण yes इथला H जो आहे बाळांनो तो कशाने रिप्लेस झालेला आहे yes E ने रिप्लेस झालेला that is electrophile ने रिप्लेस झालेला आहे एक जनरल रिएक्शन दाखवलं तुम्हाला मी लक्षात येते का ठीक आहे आता बेन्झीनच का इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतो कारण काय इट इज इलेक्ट्रॉन रिच ठीक आहे ना बेन्झीन इज इलेक्ट्रॉन रिच ठीक आहे बेन्झीन जर इलेक्ट्रॉन रिच असेल तर डेफिनेटली तो काय करतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसला अट्रॅक्ट करतो लक्षात येते ना ठीक आहे येस त्याच्या अराउंडला काय आहेत बाळांनो पाई इलेक्ट्रॉन क्लाउड सपोज दिस इज बेन्झीन ठीक आहे येस आता हे पाई इलेक्ट्रॉन जे आहेत ते कुठल्या डिलोकलाइज्ड फॉर्म मध्ये आहेत लाईक दिस लक्षात येते ठीक आहे येस बिलो अँड अबो ठीक आहे असे काय आहे पाई इलेक्ट्रॉन क्लाउड आहे त्याच्यावर पाई इलेक्ट्रॉन क्लाउड आणि पाई इलेक्ट्रॉन क्लाउड असल्यामुळे त्याच्यावरती न्यूक्लिओफाईल इझिली अटॅक करू शकत नाही ठीक आहे न्यूक्लिओफाईल काय असतो इलेक्ट्रॉन रिच असतो सो दिस अटॅक इज नॉट पॉसिबल समजते का ठीक आहे मग इथं काय रिक्वायरमेंट आहे तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस रिक्वायर्ड इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस लक्षात येते ना का कारण ते इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होऊ शकतात इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे समजते का मग ह्या इलेक्ट्रॉन क्लाउड मुळे बेन्झीन काय दाखवतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन समजते ना ठीक आहे आपण आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला काल दाखवलं होतं ठीक आहे ते एक्झाम्पल्स बघूया विथ देअर मेकॅनिझम्स ठीक आहे ना ऍक्च्युअल मध्ये एक्झाम्पल्स पाहिलं की तुम्हाला बरेच कन्सेप्ट क्लिअर झालेले दिसतील ठीक आहे त्याच्यामध्ये घ्या halogenation of benzene halogenation of benzene ठीक आहे इथं सुद्धा फ्लोरिनेशन इज नॉट कॅरीड आउट बिकॉज द रिएक्शन इज एक्सप्लोजिव्ह yes and HF formed is poisonous
ठीक आहे. मग क्लोरिनेशन केलं जातं, ब्रोमिनेशन केलं जातं, आयोडिनेशन केलं जातं बाळांनो. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊया आपण क्लोरिनेशन. ठीक आहे. येस, क्लोरिनेशन. एक रिॲक्शन समजली की बाकीच्या रिॲक्शन समजतात. क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन. ठीक आहे ना. ओके. व्हेन बेन्झीन reacts with chlorine in presence of anhydrous AlCl3. anhydrous AlCl3 हा काय असतो? लेविज ऍसिड. ठीक आहे. आणि हा लेविज ऍसिड कशासाठी यूज करतात बाळांनो? ओके, टू जनरेट दी इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे. इट इज used to form or किंवा त्याला म्हणा generate electrophile. इलेक्ट्रोफाइल जनरेट करण्यासाठी जनरली काय यूज करतात? AlCl3 which forms Cl plus HCl. ठीक आहे. हा कॅटलिस्ट म्हणून यूज होतो. काय कॅटलिस्ट काय असतो? रिॲक्शनमध्ये, प्रोडक्टमध्ये तो पार्टिसिपेट करत नाही. लक्षात येतं ना. रिॲक्शनमध्ये जरी पार्टिसिपेट करत असेल तर काय, येस, प्रोडक्ट सोबत तो काय होतो? रिजनरेट होतो म्हणजे परत फॉर्म होतो बाळांनो. त्याला कॅटलिस्ट म्हणायचं. ठीक आहे ना. प्रोडक्टमध्ये तो इन्व्हॉल्ड नसतो, कुठला बॉन्ड फॉर्म करत नाही प्रोडक्टमध्ये तो. आलं लक्षात? ठीक आहे. तो पार्टिसिपेट करत नाही. रिॲक्शनमध्ये करतो पार्टिसिपेट. ठीक आहे. पण प्रोडक्ट सोबत परत रिजनरेट होतो, परत तो युटिलाइज होतो. लक्षात येतं? त्याला कॅटलिस्ट म्हणायचं. ठीक आहे. मग काय यूज केला जातो? लेविज ऍसिड. लक्षात ठेवा. AlCl3 यूज केला जातो, FeCl3 यूज केला जातो. ठीक आहे. BCl3 यूज केला जातो. जे काय इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहेत, ओके, त्या यूज केल्या जातात फॉर द फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे ना. ओके. येस, काय झालं बघा, थोडक्यात सांगतो. इन शॉर्ट रिॲक्शन कसं लक्षात ठेवायचं? दिस इज बेन्झीन. आता बेन्झीनवरती काय आहेत बाळांनो? हायड्रोजन्स आहेत. प्रत्येक कार्बनवरती काय आहे? हायड्रोजन. एक हायड्रोजन मी बाहेर काढून लिहितो असं. ठीक आहे. अँड रिॲक्ट्स विथ Cl2. ठीक आहे. Cl and H combines to form HCl and this Cl directly attached to this benzene ring. येते का लक्षात? इन शॉर्ट लक्षात ठेवाल हे. ओके. आता ॲक्च्युअलमध्ये मेकॅनिझम काय आहे बघा रिॲक्शनसाठी. ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन. ठीक आहे. येस, मेकॅनिझम. ठीक आहे. येस, बघा. फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे. फर्स्ट स्टेपमध्ये काय फॉर्म होतो? इलेक्ट्रोफाइल फॉर्म होतो. ठीक आहे. आता इलेक्ट्रोफाइल कसा फॉर्म होतो बघा. Cl आहे तिथं, बरोबर ना. ओके. येस, Cl when reacts with AlCl3. हा काय आहे? लेविज ऍसिड आहे. तो काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे. ओके. मग हा जो क्लोरीन आहे बाळांनो, ओके, येस, त्याच्याकडे काय आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या दोन्हीमध्ये काय होते? हेट्रोलायटिक फिशन होते. हेट्रोलायटिक फिशन झाले की हा काय होतो? पॉझिटिव्ह म्हणून बाहेर पडतो, Cl+. ठीक आहे. आणि हा काय? Cl-. हा कोणासोबत जातो मग? AlCl3 सोबत. इट मीन्स हा बॉन्ड असं दाखवतो मी डायरेक्टली. दिस बॉन्ड ब्रेक्स and this Cl combines with AlCl3 to form Cl plus AlCl4-. लक्षात येते का? काय झालं या केसमध्ये? हेट्रोलायटिक फिशन. एक पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह. समजलं का? आता हा जो आहे तो काय? क्लोरोनियम आयन आहे, बरोबर ना. ओके. दिस इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. ठीक आहे ना. स्टेप सेकंड अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन बेन्झीन. अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन बेन्झीन. ठीक आहे ना. एवढंच लिहितो मी. अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे. कसं होतं बघा अटॅक?
येस. बेन्झिन कधी मेकॅनिझम लिहिते वेळेस बाळांनो काय करायचं, बेन्झिनमध्ये ते बॉन्ड्स दाखवायचे. ठीक आहे ना. ओके येस, असं सर्कल दाखवायची गरज नाही. ठीक आहे. when reacts with Cl plus through this pi bond it attacks on Cl. ठीक आहे ना. ओके Cl प्लस वरती तो अटॅक करतो थ्रू दिस पाय बॉन्ड. समजते का. ठीक आहे. आता हा अटॅक थोडंसं डिटेलमध्ये सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. हा ज्यावेळेस क्लोरीन जवळ येतो बाळांनो, ओके, त्याच्यामध्ये हेट्रोलायटिक फिशन होतं. ठीक आहे. येस, ह्या बॉन्डमध्ये कुठलाही बॉन्ड घ्या, एक बॉन्ड, त्याच्यामध्ये हेट्रोलायटिक फिशन होतं. ठीक आहे ना. ओके, हा बॉन्ड जर इथं ओपन होत असेल तर मायनस चार्ज, इथं काय होईल प्लस चार्ज. थ्रू दिस मायनस चार्ज इट अटॅक्स ऑन Cl प्लस. लक्षात येते. ठीक आहे. मग असं दाखवा तुम्ही किंवा डायरेक्ट बॉन्ड थ्रू अटॅक करा. आलं लक्षात. बॉन्ड थ्रू अटॅक करताय म्हणजे काय, दोन्ही इलेक्ट्रॉन्स थ्रू अटॅक करताय तुम्ही. ठीक आहे. मग हा जर बॉन्ड इथं ओपन होत असेल तर इथं पॉझिटिव्ह चार्ज येते. लक्षात. ठीक आहे. इट गिव्स this type of intermediate plus this is Cl, this one is H. आता हा H कुठे आहे, ऑलरेडी इथे बेन्झिन वरती आहे. आलं लक्षात. हे दिस इज कॉल्ड एज सिग्मा कॉम्प्लेक्स. सिग्मा कॉम्प्लेक्स also called as arenium ion. Arenium ion. ठीक है. Now this arenium ion is stable due to resonance. ठीक आहे. बघा, हा अरेनियम आयन जो आहे बाळांनो, ओके, तो स्टेबल आहे. तसं लिहा, तिथं नोट लिहा एक. ठीक आहे. अरेनियम आयन इज स्टेबल, ओके, बिकॉज ऑफ रेझोनन्स. ठीक आहे. बघूया आपण रेझोनन्स कसं दाखवतो तो. Here this is positive, this is Cl, this is H. Correct. Now this pi bond, okay, is move towards this positive charge. बरोबर ना. pi electron कोणीकडे मूव होतात, पॉझिटिव्ह चार्ज, which forms new resonating structure in which plus charge is on this position. now जिथून pi bond shift झालेला तिथं पॉझिटिव्ह चार्ज. this double bond is as it is Cl and this H is as it is. Correct. Now shifting of pi bond. Okay, next pi bond. Next resonating structure is formed like this. Correct. This is Cl, this is H, this is positive charge. येते का लक्षात. ठीक आहे. काय झालं हे, रेझोनन्स. समजते ना. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म झाले, 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. Due to the formation of resonating structure, yes, it is more stable. आलं लक्षात हे. ठीक आहे. रेझोनन्स हायब्रिड काय आहे. ठीक आहे. रेझोनन्स हायब्रिड इज Cl H. ठीक आहे. येस, पॉझिटिव्ह चार्ज कुठून कुठपर्यंत शिफ्ट झालेलं आहे बघा, फ्रॉम धिस कार्बन टू धिस कार्बन. येते लक्षात. ठीक आहे. दिस इज रेझोनन्स हायब्रिड. रेझोनन्स हायब्रिड. ठीक है. स्टेप थर्ड, रिमूवल ऑफ प्रोटॉन. ठीक है. रिमूवल ऑफ प्रोटॉन. ठीक आहे. थर्ड स्टेप मध्ये काय फॉर्म होतो, सॉरी काय रिमूव्ह होतो, प्रोटॉन रिमूव्ह होतो. ठीक आहे. फ्रॉम अरेनियम आयन. करेक्ट. तो अरेनियम आयन कॅरी करा. here it carries positive charge. this is Cl, this is H. ठीक आहे. आता कंपाऊंड मध्ये काय आहे बघा ना, ओके, AlCl4 आहे मायनस, AlCl4 मायनस, AlCl4 मायनस. ठीक आहे. जो Cl इथं ऍड झालेला होता Cl मायनस, तो Cl मायनस काय करतो, ओके, हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. इट अब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन, दिस बॉन्ड ओपन्स इन रिंग. ठीक आहे. अँड फॉर्म्स. सी हियर, दिस इज क्लोरोबेन्झिन. बरोबर आहे ना. ओके, क्लोरोबेन्झिन हा न्यूट्रलाइज झाला ना चार्ज टू टू एस शिफ्टिंग ऑफ दिस बॉन्ड. आलं लक्षात. हा Cl मायनस आहे, विल अब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन टू फॉर्म HCl.
ठीक आहे. आणि रिमेनिंग काय बळानं होता, हा थ्रो मायनस चार्ज गेलेला आहे म्हणजे इथला मायनस चार्ज कमी झाला होता. ठीक आहे, म्हणजेच काय, अगेन AlCl3 इज रिजनरेट. परत AlCl3 जनरेट झाला, परत तो काय होतो, फर्स्ट स्टेपमध्ये यूज होतो. लक्षात, म्हणून तो काय कॅटॅलिस्टचा रोल प्ले करतो बळानो. ठीक आहे ना, कॅटॅलिस्ट. समजलं का हे? ठीक आहे. येस, बघा फर्स्ट स्टेपमध्ये काय झालं, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. ठीक आहे, लेविस ऍसिड जो आहे तो काय फॉर्म करतो, इलेक्ट्रोफाईल फॉर्म करतो बाय अब्स्ट्रॅक्टिंग क्लोरीन. क्लोरीनलाच तो काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो. ठीक आहे, मग हा जो क्लोरीन आहे तो विथ मायनस कशामध्ये ऍड होतो, AlCl3 मध्ये. सेकंड स्टेप, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. जो काय इलेक्ट्रोफाईल जनरेट झालेला आहे फर्स्ट स्टेपमध्ये, तो कशासोबत रिॲक्ट होतो, बेन्झीन सोबत. ठीक आहे, अँड टू फॉर्म सिग्मा कॉम्प्लेक्स, दॅट इज अरेनियम आयन. करेक्ट. Later on, okay, this areninium ion is stable due to resonance. These are the resonating structures of areninium ion, and this one is resonance hybrid structure. Understood? ठीक है. Next step is removal of proton. ठीक आहे, areninium ion जो फॉर्म झालेला आहे, ओके, त्याच्यापासून काय रिमूव्ह होतो, प्रोटॉन रिमूव्ह होतो. लक्षात. मग जो AlCl4 फॉर्म झालेला आहे, ओके, त्याच्यामधला Cl मायनस अगेन अब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन अँड दिस बॉन्ड ओपन्स इनटू द रिंग टू फॉर्म क्लोरोबेन्झीन, HCl अँड AlCl3. समजलं बाळांनो हे? दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ह्या ओके रिएक्शनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन का म्हणायचं, कारण काय, ह्या रिएक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल इन्वॉल्ड आहे. अटॅकिंग स्पेसिस काय, इलेक्ट्रोफाईल आहे. येस, क्लोरोनियम आयन. आलं लक्षात हे बाळांनो? ठीक आहे ना, ओके. नेक्स्ट बघूया आता. आता ह्या AlCl3च्या ठिकाणी FeCl3 पण यूज करतात. ठीक आहे ना. नेक्स्ट घ्या, नायट्रेशन ऑफ बेन्झीन. नायट्रेशन ऑफ बेन्झीन आपण नेक्स्ट लेक्चरला ह्याच्यावरती क्वेश्चन्स करूया. ठीक आहे ना, ओके. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, फ्री रेडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन, या 3 रिएक्शन्सवरती नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन्स करूया बाळांनो. ठीक आहे, आता समजून घ्या फक्त. नायट्रेशन ऑफ बेन्झीन. नायट्रेशन ऑफ बेन्झीन म्हणजेच काय, ओके, येस, बेन्झीन वरती काय आणायचं तुम्हाला, नायट्रो ग्रुप आणायचा आहे. ठीक आहे ना. बेन्झीन वरती जर नायट्रो ग्रुप आणत असेल तर त्या रिएक्शनला नायट्रेशन ऑफ रिएक्शन म्हणायचं. ठीक आहे. इन दिस केस, ओके, हायड्रोजन ऑफ बेन्झीन गेट रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप. हायड्रोजन ऑफ बेन्झीन इज रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप्स हियर. दिस इज बेन्झीन. करेक्ट. शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला रिएक्शन, त्याच्यानंतर आपण मेकॅनिझम स्टडी करूया. ठीक आहे ना, ओके. बेन्झीन व्हेन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे, ह्या केसमध्ये सुद्धा H2SO4 काय ऍक्ट होतो, कॅटॅलिस्ट. ठीक आहे ना, ओके. H2SO4 काय ऍक्ट होतो, कॅटॅलिस्ट. मेन रिएजंट कोण आहे, HNO3 आहे. ठीक आहे, विच ऑन हिटिंग गिव्स एस नायट्रोबेन्झीन NO2 प्लस H2. ठीक आहे, काय फॉर्म झाला, नायट्रोबेन्झीन. इट मीन्स हायड्रोजन ऑन बेन्झीन गेट रिप्लेस्ड बाय NO2 ग्रुप. करेक्ट. बघा, इन शॉर्ट रिएक्शन कसं लक्षात ठेवायचं, दिस इज बेन्झीन. आता हा HNO3 जो आहे त्याला असं लिहू शकतो का आपण, बघा, HON डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस प्लस. हियर दिस इज हायड्रोजन ऑन बेन्झीन रिंग. ठीक आहे ना, ओके. हायड्रोजन ऑन बेन्झीन रिंग अँड OH फ्रॉम, ओके, एस HNO3 कंबाइन्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. समजते का, ओके. इथला H आणि OH म्हणून काय फॉर्म करतो, वॉटर मॉलिक्यूल. अँड धिस NO2, बघा NO2 चं स्ट्रक्चर कसं आहे, HNO3 चं स्ट्रक्चर लिहिले मी इथं डायरेक्टली. ठीक आहे, N डबल बॉन्ड O, O मायनस इज द NO2 ग्रुप. समजते का, एस. N डबल बॉन्ड O, O मायनस
प्लस. ह्याला न्यूट्रल काय लिहितो आपण, मायनस प्लस काय होतात, न्यूट्रलाइज होतं. समजलं का हे? येस, हे इन शॉर्ट मेथड आहे टू ओके येस रिमाइंड. कसं लक्षात ठेवायचं बघा. नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन. मेकॅनिझम, ठीक आहे. स्टेप फर्स्ट सेमच, स्टेप फर्स्ट, ठीक आहे. फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, ठीक आहे. नायट्रोनियम आयन फॉर्म होतो वळवणं तिथं, ठीक आहे. येस बघा, HON डबल बॉन्ड O मायनस, here it is प्लस. वळवणं ऑक्सिजन वरती काय असतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. जनरली दाखवत नाहीत पण असतात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना. दोन पेअर्स असतात इलेक्ट्रॉनच्या. वेन रिॲक्ट्स विथ H2SO4, ठीक आहे. एस, त्याच्यासोबत काय यूज केलं आपण, H2SO4. सी हिअर, HOS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड OH. दिस इज H2SO4. हा O आहे, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O आहे. थ्रू दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इट अटॅक्स ऑन H. दिस बॉन्ड opens on oxygen. बघा, it will abstract proton from acid H2SO4 and forms protonated acid, nitric acid, ठीक आहे. येस, इथं काय होईल आता, H2, दोन H येतील ना ऑक्सिजन वरती, प्लस N प्लस डबल बॉन्ड O मायनस, करेक्ट. आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे, HSO4 मायनस, HSO4 मायनस. लक्षात येते, ऑक्सिजन वरती तर मायनस चार्ज आहे, एकच हायड्रोजन आहे म्हणून काय लिहिलं, HSO4 मायनस. हे लक्षात आलं का काय झालं, ठीक आहे. काय झालं बघा, इथं प्रोटोनेशन झालेलं आहे, ठीक आहे. OH जो आहे इथला प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो आणि काय OH2 प्लस होतो, ठीक आहे. आता बघा NO2 कसं जनरेट होतो, इथं मायनस चार्ज आहे. दिस मायनस चार्ज फॉर्म्स बॉन्ड बिटवीन नायट्रोजन अँड ऑक्सिजन. दिस बॉन्ड ओपन्स ऑन ऑक्सिजन. बघा, हा काय फॉर्म झाला, H2, आणि इथं काय फॉर्म होईल, N डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. लक्षात येते, ठीक आहे. बघा, इथे लिहितो मी असा, H2 हा प्लस N डबल बॉन्ड O मायनस, here it is plus, which forms H2O plus N double bond O double bond O plus. This is nitronium ion. येते लक्षात, that nitronium ion act as a electrophile. समजते, ठीक आहे. नाउ सेकंड स्टेप सेकंड, ठीक आहे. काय, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल, ठीक आहे ना. इलेक्ट्रोफाइलचा अटॅक बघा कशावरती करायचं आहे, बेन्झीन वरती करायचं आहे, ठीक आहे. बघा, हाऊ इट अटॅक्स, रिॲक्ट्स विथ N डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O प्लस, ठीक आहे. थ्रू दिस बॉन्ड, ओके, अटॅक सेमच आहे, जसं Cl प्लस वरती अटॅक झाला होता, सेम वेने कशावरती करायचं आहे, NO2 वरती अटॅक करायचा आहे. दिस बॉन्ड ओपन्स ऑन ओके ऑक्सिजन. बघा, ह्या बॉन्ड थ्रू नायट्रोजन वरती अटॅक झाला की हा बॉन्ड कुठे ओपन होतो, ऑक्सिजन वरती, विच फॉर्म्स ओके सिग्मा कॉम्प्लेक्स अगेन, सिग्मा कॉम्प्लेक्स, ठीक आहे. दिस इज N डबल बॉन्ड O मायनस प्लस, ठीक आहे ना. ओके, हायड्रोजन इज ॲज इट इज. आता हा स्टेबल आहे ड्यू टू रेझोनन्स, ठीक आहे ना. ओके, दिस इज सिग्मा कॉम्प्लेक्स विच इज स्टेबल ड्यू टू रेझोनन्स, ठीक आहे ना. ओके, बघा, रेझोनेटिंग फॉर्म सेमच आहेत, नो चेंज, ठीक आहे. एक दाखवतो, आता सल्फोनेशन मध्ये दाखवायची गरज नाही तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, रेझोनन्स मुळे कसं स्टेबल आहे, फक्त Clच्या ठिकाणी काय ठेवले बळानो, NO2 ठेवलेलं आहे आपण, नो चेंज, ठीक आहे. सेम शिफ्टिंग दाखवलं आपण बॉन्डची,
here it carries positive charge, N double bond O, O minus plus H. ठीक है, प्लस N डबल बॉन्ड O, O माइनस. चेंज आहे का काय? नाही. ठीक है. रेजोनेंस हाइब्रिड इज यस N double bond O, O minus plus, correct, and this is H. This is resonance hybrid. 3 resonating forms are formed, ठीक है, and this is resonance hybrid structure. Clear? ठीक आहे. हे समजलं का बाळांनो? ही मेकॅनिझम आहे. येस, तुम्हाला इंटरमिडिएट काय फॉर्म झाला समजलं का? ओके. नाउ स्टेप थर्ड काय आहे? रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. ठीक आहे. येस, थर्ड स्टेप मध्ये काय होतो? प्रोटॉन रिमूव्ह होतो. कसा होतो बघा. सी हियर, दिस इज सिग्मा कॉम्प्लेक्स, N double bond O, O minus plus, this is H plus HSO4 minus. जो फर्स्ट स्टेप मध्ये फॉर्म झालेला होता बघा, करेक्ट ना? ओके. HSO4 minus, it will abstract proton. This bond opens into the ring to form S, nitrobenzene. N O minus nitrobenzene and remaining is S, H2SO4. परत H2SO4 रिजनरेट झाला ना. रिजनरेट जर होत असेल ना तर डेफिनेटली इट ॲक्ट्स एज अ कॅटलिस्ट. तो रिॲक्शनला फक्त काय करतो? एस स्टिम्युलेट करतो बाळांनो. रेट वाढवतो रिॲक्शनचा. आलं लक्षात? बाय फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. क्लिअर? हे होतं रिगार्डिंग नायट्रेशन ऑफ बेन्झीन. काय झालं समजलं का? ओके. आता नेक्स्ट बघूया सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. ठीक आहे. सल्फोनेशन म्हटलं की काय? येस, सल्फोनिक ऍसिड ग्रुप जर बेन्झीन वरती आणलं बळानो किंवा काय बेन्झीन वरचा एक हायड्रोजन सल्फोनिक ऍसिड ग्रुपने रिप्लेस केला, ठीक आहे, तर काय म्हणायचं? सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. सी हियर, बेन्झीन when reacts with H2SO4, concentrated H2SO4 gives benzene sulfonic acid SO3H plus H2O. ठीक आहे. रिॲक्शन लक्षात ठेवायला खूप सिंपल आहे. ठीक आहे. बघा कसं लक्षात ठेवायचं. आता H2SO4 ला असं लिहू शकतो का मी? बघा, HOSO3H. एक OH बाहेर काढून लिहिलं. 2 H आहेत ना. ओके. त्याच्यामधला एक काय केलं आपण? OH बाहेर काढला. लक्षात येतं? आणि बाकीचा SO3H ॲज इट इज लिहिला. ओके. H on benzene and OH from H2SO4 combines to form a water molecule. Correct. And SO3H attached directly to the benzene. समजलं का? This is benzene sulfonic acid. Mechanism बघा. इलेक्ट्रोफाईल काय आहे केसमध्ये बघा. ठीक आहे. इलेक्ट्रोफाईल विचारला जातो बळानो क्लोरिनेशन मध्ये, ठीक आहे, नायट्रेशन मध्ये, सल्फोनेशन मध्ये इलेक्ट्रोफाइल्स कुठले इन्वॉल्ड आहेत हे विचारतात. ठीक आहे ना. येस, स्टेप फर्स्ट सेमच, फॉर्मेशन ऑफ येस इलेक्ट्रोफाइल. स्टेप फर्स्ट. ठीक आहे. येस. आता H2SO4 जो आहे बाळानो, ओके, त्याच्यापासून SO3 फॉर्म होतो. मग 2 H2SO4 रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे ना. किती H2SO4? 2. ठीक है. reacts with another molecule of
H2SO4. ठीक है, yes. It will abstract proton from this H2SO4. लक्षात येते का बघा. This bond opens on oxygen. And forms HO S double bond O OH2 plus double bond O plus HSO4 minus. ठीक है, HSO4 मायनस. आलं लक्षात आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं बघा, त्याच्यामध्येच नेक्स्ट स्टेप. ह्याला असं लिहितो मी HOS डबल बॉन्ड O OH2 प्लस. ठीक आहे, आता सोल्युशनमध्ये HSO4 मायनस आहे. ठीक आहे, HSO4 मायनस. ठीक आहे, दिस HSO4 मायनस abstract this proton. ठीक आहे, yes, this bond opens in between oxygen and sulfur. This bond opens on S oxygen. बघा काय झालं फॉर्म. ठीक आहे, एक तर काय H2SO4 फॉर्म झाला ॲज इट इज H2SO4. हा करेक्ट. दुसरा S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O म्हणजे SO3 फॉर्म झाला. आणि थर्ड वॉटर मॉलिक्यूल H2O. लक्षात आलं ना. काय फॉर्म झालेला आहे SO3. दिस इज द इलेक्ट्रोफाइल. खूप महत्वाचं आहे हे. एस विचारतात, इन सल्फोनेशन ऑफ बेन्झीन द इलेक्ट्रोफाइल फॉर्म्ड इज. ठीक आहे ना. काय इलेक्ट्रोफाइल आहे, SO3 इलेक्ट्रोफाइल आहे. आलं लक्षात. ठीक आहे, स्टेप सेकंड. करेक्ट. काय स्टेप सेकंड, बेन्झीन reacts with this electrophile. Through this bond it attacks on S. This bond opens on S. कुठलाही एक बॉन्ड ओपन करा असं काही नाही. ठीक आहे ना. ऑक्सिजन टू फॉर्म. Here it carries positive charge. This is S double bond O double bond O minus. ठीक है, this is H. Now what happens, आता हे रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड आहे, बरोबर आहे ना. रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ह्याचे नोन आहेत तुम्हाला आता. करेक्ट. दिस मायनस चार्ज विल abstract proton. This bond opens into the ring and forms. ठीक आहे, पुढे दाखवूया आपण नेक्स्ट स्टेप मध्ये. स्टेप थर्ड, रिमूवल ऑफ प्रोटॉन. स्टेप थर्ड, करेक्ट, रिमूवल ऑफ प्रोटॉन. S double bond O minus, here it is H. Now this will abstract proton. This bond opens into the ring and forms benzene sulfonic acid. ठीक है, SO3. ठीक है, H, SO3H. समजलं का. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. इलेक्ट्रोफाइल काय असतं बाळांनो ह्या केसमध्ये, तर काय SO3. आलं लक्षात. ठीक आहे ना. आणि प्रत्येक केसमध्ये बाळांनो सिग्मा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. दिस इज कॉल्ड एज अ सिग्मा कॉम्प्लेक्स. ठीक आहे, सेम वेनं काय होतो, स्टॅबिलाइज होतो ड्यू टू फॉर्मेशन ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. क्लिअर. हे होतं रिगार्डिंग सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. नेक्स्ट रिएक्शन घ्या, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन. फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन. ठीक आहे, क्राफ्ट्स रिएक्शन. आता फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये दोन रिएक्शन्स, एक अल्कायलेशन रिएक्शन आणि दुसरी काय असायलेशन रिएक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊया आपण अल्कायलेशन रिएक्शन. अल्कायलेशन.
फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये बाळांनो ओके हायड्रोजन फ्रॉम बेन्झीन इज रिप्लेस्ड बाय अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुपने रिप्लेस केला जातो. ठीक आहे ना. ओके सी हियर दिस इज बेन्झीन when reacts with RX in presence of anhydrous in short लिहू शकता येतं anhydrous AlCl3 which gives अल्काइल बेन्झीन प्लस ठीक आहे HX. काय झालं या केसमध्ये सुद्धा बाळांनो सेमच. Here H and X from RX combines to form HX and R group attached to the benzene tree. ठीक आहे ना. ओके आता इथं इलेक्ट्रोफाइल जो फॉर्म होतो बाळांनो दॅट इज कार्बोकेटाइन. ठीक आहे ना. ह्या केसमध्ये कार्बोकेटाइन फॉर्म होतो. बघा मेकॅनिझम स्टेप फर्स्ट सेम formation of electrophile. ठीक है. yes how it is formed RX plus AlCl3. जसं Cl2 मध्ये क्लोरिनेशन मध्ये पाहिलं होतं सेम वेनं रिएक्शन होते which forms R plus AlCl3x minus AlCl3x minus. मग हा RX जो आहे बाळांनो RX काय असू शकतो RCl असू शकतो RBr RI. ठीक आहे ना. आणि रिएक्टिव्हिटी जर पाहिलं तुम्हाला रिएक्टिव्हिटी नोन आहे ऑलरेडी. RI इज मोर रिएक्टिव्ह देन RBr अँड देन RCl. RF इज नॉट युज्ड. येतं लक्षात हे. ठीक आहे. फर्स्ट स्टेपमध्ये काय फॉर्म केलं कार्बोकेटाइन. सेकंड स्टेपमध्ये काय होईल मग आता डेफिनेटली अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. स्टेप सेकंड. ठीक है. बेंजीन when reacts with R plus it attacks on R plus to form aranium ion that is a sigma complex R. ठीक है. here it is H. Step third removal of proton. Step third removal of proton. Correct. This is R, this is H. ठीक है. AlCl3 ओके बाळांनो काय आहे X आहे. ठीक है. which forms alkyl benzene plus HX plus AlCl3. अलग लक्षात हे. ठीक आहे ना. म्हणजेच काय बेन्झीन वरती अल्कायलेशन करण्यासाठी जनरली काय फ्रिडल क्राफ्ट्स रिएक्शन यूज करतात अल्कायलेशन यूज करतात. ठीक आहे. येस अल्कायलेशन मध्ये काय यूज करतात बेन्झीन प्लस अल्काइल हलाइड. ठीक आहे ना. ओके तर बेन्झीन मध्ये ओके त्याचे डेरिव्हेटिव्ह पण यूज केले जातात ते पुढे बघूया आपण. ओके फक्त आता इथं सध्या बेन्झीन साठी बघूया. ठीक आहे. जनरली इथं काय यूज केला जातो अल्काइल हलाइड आणि अल्काइल हलाइड कुठले असतात RBr आणि RI काय असतो मोर रिएक्टिव्ह त्याच्यानंतर RBr त्याच्यानंतर RCl. आलं लक्षात हे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अल्कायलेशन मध्ये काही एक्झाम्पल्स बघूया. खूप महत्त्वाच्या रिएक्शन्स आहेत ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये परत होणार आहेत त्यावेळेस मेकॅनिझम वगैरे सांगणार नाही मी तुम्हाला. ठीक आहे. इथंच काय ते मेकॅनिझम करून घ्यायचं वळणं तिथे डायरेक्ट रिएक्शन्स होतील. ओके फॉर एक्झाम्पल benzene when reacts with CH3Cl in presence of anhydrous AlCl3 gives R च्या ठिकाणी कोण येईल आता CH3. ठीक आहे ना. बाय प्रोडक्ट HCl. benzene when reacts with CH3CH2Cl in presence of AlCl3 anhydrous
AlCl3 क्यूस इथाइल बेंजीन, इथाइल बेंजीन, ठीक है. यस, नेक्स्ट रिएक्शन बघा. रिएक्शन विथ in presence of same anhydrous AlCl3 which forms आता इथं महत्वाचं काय बघा, आयसोप्रोपाइल बेन्झीन फॉर्म होतो. आता हे का खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे हा, IMP करा, ठीक आहे. येस, हिअर मेजर प्रोडक्ट इज आयसोप्रोपाइल बेन्झीन, दिस इज मेजर, ठीक आहे. आणि मायनर काय असतो तर एन प्रोपाइल बेन्झीन असतो, त्याची गरज नाही आपल्याला, ठीक आहे. इथं ओके अल्कायलेशन व्हायला पाहिजे होतं, इथं का असलं, ठीक आहे. आता ह्या दोन्ही तिन्हीच्या मी शॉर्टकट मेकॅनिझम सांगतो तुम्हाला, ठीक आहे. किंवा काय जनरल ओके एस रिॲक्शन सांगतो की कसं होतात रिॲक्शन्स, ठीक आहे. आरच्या ठिकाणी काय ठेवलंय आपण, CH3 ठेवलेला आहे, बरोबर आहे ना. दिस इज HCl CH3. The CH3 get attached to the benzene ring, ठीक है. Short okay is understanding, correct. H plus Cl CH2 CH3, ठीक है. आणि इथं पण असं व्हायला पाहिजे होतं, पण असं होत नाही. This is not possible. समजते ना. ओके, मग इथं मेकॅनिझमच नोन असली पाहिजे तुम्हाला. असं का होतं, कारण काय बाळांनो, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन. कार्बोकेटाइनची स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे केसमध्ये, ठीक आहे. आता प्रत्येक रिॲक्शनमध्ये कार्बोकेटाइन कुठला फॉर्म होतो, ठीक आहे ना. ओके, मग त्याच्यासाठी ॲक्च्युअल मेकॅनिझम प्रॅक्टिस केलं पाहिजे बाळांनो तुम्हाला. ह्या शॉर्टकट्स ओके ज्या आहेत त्या सिंपल कंपाऊंडसाठी ओके लागू होतात. ओके, स्टेप फर्स्ट, ठीक आहे. आता मेकॅनिझम बघूया फर्स्ट रिॲक्शनसाठी. फॉर फर्स्ट रिॲक्शन, ठीक है. फर्स्ट ऑफ ऑल CH3Cl reacts with AlCl3 which forms CH3 plus AlCl4 minus. सेकंड स्टेप मध्ये काय होतं आता डायरेक्ट दाखवू का मी तुम्हाला. इन सेकंड स्टेप this benzene reacts with okay CH3 plus which forms, correct ना, प्लस here it is CH3, here it is H, करेक्ट, ठीक आहे. आता इथंच दाखवतो मी डायरेक्टली. दिस AlCl4 3 लिहा आणि एक Cl बाहेर काढून लिहा टू फॉर्म अल्काइल बेन्झीन, दॅट इज टोलिन मिथाइल बेन्झीन. येतं का लक्षात. ओके, मी डायरेक्ट मेकॅनिझम दाखवलं, ठीक आहे. ती फर्स्ट स्टेप आहे, ही सेकंड स्टेप आहे. इथंच डायरेक्ट काय केलं मी, प्रोटॉन एक्स्ट्रॅक्ट केला. आलं लक्षात हे, ठीक आहे. तसंच कुठल्या केसमध्ये होतं, इथाइल क्लोराईडच्या बाबतीत होतं. इथं कुठला कार्बोकेटाइन फॉर्म होईल, डेफिनेटली CH3 CH2 प्लस फॉर्म होईल. आता ह्या केसमध्ये बघूया आपण, हे समजले ना. हियर CH3 CH2 CH2 Cl हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. when reacts with AlCl3, this will abstract chlorine to form CH3 CH2 CH2 plus AlCl4 minus, ठीक आहे. बाळांनो इथं काय फॉर्म झालेला आहे आता, कार्बोकेटाइन. हा कसा आहे, 1 डिग्री कार्बोकेटाइन, ठीक आहे ना. जिथं कार्बोकेटाइन फॉर्म होतो बाळांनो तिथं रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. फॉर द फॉर्मेशन ऑफ मोर स्टेबल कार्बोकेटाइन. नोट करा तसं, ठीक आहे. इफ कार्बोकेटाइन इज फॉर्म्ड then rearrangement is possible for the formation of more stable carbocation. नोट केलं, ठीक आहे. आता इथं पॉसिबिलिटी आहे ना फॉर द रिअरेंजमेंट. सी हियर सेकंडरी ओके कार्बन वरती हायड्रोजन आहे. हायड्राइड शिफ्ट विल टेक्स प्लेस टू फॉर्म मोर स्टेबल कार्बोकेटाइन. मोर स्टेबल कार्बोकेटाइन. आलं का लक्षात. हा कसा आहे, सेकंडरी आहे.
प्रायमरीपेक्षा सेकंडरी मोर स्टेबल असतो, म्हणून काय होते तिथं अगोदर रिअरेंजमेंट होते आणि मग काय होतो, प्रोडक्ट फॉर्म होतो. ठीक आहे. लेटर ऑन बेन्झीन अटॅक्स ऑन इट to form isopropyl benzene. ठीक है. फर्स्ट ऑफ ऑल इंटरमीडिएट इज फॉर्म्ड. Later on it removes proton to form isopropyl benzene. आलं का लक्षात हे? येस. हे कशामुळे झालं बाळांनो? ओके, खूप केअरफुली स्टडी करा ही रिॲक्शन आता. ठीक आहे. इथं प्रायमरी कार्बोकेटायन आहे, त्याच्या ॲडजस्टंटला सेकंडरी कार्बन आहे, त्याच्यावरचा प्रोटॉन हायड्राइड शिफ्ट होतो. ठीक आहे. आणि मोर स्टेबल कार्बोकेटायन फॉर्म होतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. व्हेरी IMP करा. आणखीन बघा. reacts with CH3C CH3, ठीक है ना? ओके, CH2Cl in presence of anhydrous AlCl3 to form. आता इथं अटॅचमेंट व्हायला पाहिजे. ओके, पण अटॅचमेंट कुठं होते बघा, बेन्झीनवरती. सेम रिझन आहे. CH3 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 टर्शरी ग्रुप अटॅच. असं का नाही झालं डायरेक्टली? इथं का नाही अटॅच झालं? इथं का अटॅच झाला बेन्झीन? ओके, बिकॉज ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन. ठीक आहे. इन फर्स्ट स्टेप, फर्स्ट ऑफ ऑल कार्बोकेटायन इज फॉर्म्ड. AlCl3 to form carbocation. This is 1 degree primary carbocation plus AlCl4 minus. करेक्ट ना? ठीक आहे. बाळांनो, ऍडजस्टंट पोझिशनला काय आहे? टर्शरी ग्रुप आहे किंवा टर्शरी कार्बन आहे. दॅट्स वाय हायड्राइड शिफ्ट विल टेक्स प्लेस अँड फॉर्म्स मोर स्टेबल कार्बोकेटायन. दॅट इज CH3C CH3 CH3 प्लस. आलं लक्षात? लेट्स ऑन बेन्झीन अटॅक ऑन इट. समजलंय आता पुढचं तुम्हाला? लक्षात येते का? टर्शरी कार्बोकेटायन फॉर्म होतो. ओके, म्हणून ह्या रिॲक्शन मध्ये येस टर्शरी ब्युटाइल बेन्झीन फॉर्म होतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. मग फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये येस कार्बोकेटायन फॉर्म होतो, इलेक्ट्रोफाइल, अँड रिअरेंजमेंट इज पॉसिबल इन दॅट केस. कधी लक्षात ठेवायचं? कार्बोकेटायन फॉर्म झाला की काय, येस त्याच्या ॲडजस्टंट पोझिशनला टर्शरी ग्रुप आहे का चेक करायचं, सेकंडरी ग्रुप चेक करायचं. प्रायमरी कार्बोकेटायन फॉर्म होत असेल तर अशा गोष्टी होतात. लेस स्टेबल कार्बोकेटायन फॉर्म होत असेल तर असं होतं. समजलं हे? ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये असायलेशन ऑफ बेन्झीन स्टडी करूया. ठीक आहे. आणि रिलेटेड क्वेश्चन स्टडी करूया. ठीक आहे ना? ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.